नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि इथे टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे पीडीएफ्स अवेलेबल होतील. सो लेट्स मूव टू अवर फर्स्ट आर्टिकल. तर बेसिकली फर्स्ट आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की कन्सिडर एक्सटेन्शन ऑफ स्मार्ट सिटीज मिशन. तर स्मार्ट सिटीज मिशन बद्दलचे गव्हर्नमेंटचा एक इनिशिएटिव्ह होता जो 2015ला लॉन्च करण्यात आलेला होता. तर त्याच्या रिलेटेड हे मिशन आहे. ठीक आहे. आणि हा मिशन कोणी लॉन्च करण्यात आला होता? मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स यांनी लॉन्च करण्यात आलेला होता. ठीक आहे. याच्या रिलेटेड जर मिनिस्ट्री विचारली स्मार्ट सिटीच्या मिनिस्ट्रीच्या रिलेटेड, तर मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर मिनिस्ट्री याच्या रिलेटेड आहे. म्हणजे ह्या प्रोजेक्टचं जे सगळं इम्प्लिमेंटेशन आहे स्मार्ट सिटीज मिशन, तर ही मिनिस्ट्री हे बघत असते. ठीक आहे. तर बेसिकली एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने काय म्हणजे याचा कंटेक्स्ट काय आहे की 30 जूनला याचं जे काय आहे की टार्गेट त्यांनी ठेवले होते की 30 जूनपर्यंत यांनी जे टार्गेट होते ना की 100 स्मार्ट सिटीज डेव्हलप करायच्या, त्याच्या रिलेटेड टार्गेट होतं. आणि सध्या सेंटर काय करते की हे टार्गेट कम्प्लीट न झाल्यामुळं किंवा फुलफिल न झाल्यामुळं ह्या प्रोजेक्टला एक्सटेन्शन प्रोव्हाइड करण्याचा विचार करते. ठीक आहे. तर बेसिकली स्मार्ट सिटीज म्हणजे काय की अर्बन एरियामधले असे काही सिटीज आहेत म्हणजे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा यूज करून तिथल्या रेसिडेंटची जी काही क्वालिटी ऑफ लाईफ आहे तर ती पहिल्यांदा काय करायचं, ती एक तर इम्प्रूव्ह करायचं. तिथली जी सिस्टीम आहे तर त्याला सस्टेनेबल बनवायचं. ठीक आहे. आणि इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती अचीव करायची. आणि इकॉनॉमिक ग्रोथ अचीव करून काय करायचं की इंडियाची जी काही ओव्हरऑल ग्रोथ वगैरे आहे तर त्याच्यामध्ये त्याचं सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन प्रोव्हाइड करायचं. याला काय म्हणतात? स्मार्ट सिटीज असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे बेसिकली काय की टेक्नॉलॉजीचा यूज करून तिथल्या पहिल्यांदा काय की तिथले जे की स्टेक होल्डर आहेत म्हणजे काय की रेसिडेंट, त्यांची जी काही क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती ओव्हरऑल इम्प्रूव्ह करायची वेगवेगळ्या एरियाजमध्ये. आता बेसिकली याच्यामध्ये काय केलं जातं, टेक्नॉलॉजी म्हणजे काय की जो नवीन डेटा वगैरे आहे समजा किंवा ज्या नवीन टेक्नॉलॉजी वगैरे आहेत तर त्याचा यूज करून काय केलं जातं, तिथले जे ॲसेट्स वगैरे आहेत त्या सिटीजमधले किंवा ते जे रिसोर्सेस वगैरे आहेत आणि जे काही सर्व्हिसेस आहेत तर त्या इफिशियंटली प्रोव्हाइड करण्यासाठी यांची मदत केली जाते. ठीक आहे. तर याच्यामध्ये डेटाचा जर बघितलं उपयोग म्हणजे फॉर एक्झाम्पल डेटा म्हणजे काय की सिटीजनपासून किंवा जे वेगवेगळे आपण डिव्हाइस या ठिकाणी यूज करतो, सिग्नलिंग असेल, ट्रॅफिक सिग्नल वगैरे असेल, याच्यामधून मिळालेला डेटा जो आहे तर तो इफिशियंटली कशासाठी यूज करायचा की मॅनेजिंग ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. त्यानंतर तिथं पॉवर प्लांट वगैरे सप्लाय जे करणारे जे काही इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणारे जे पॉवर प्लांट असतील तर त्याचा इफिशियंट युटिलायझेशन करायचं. त्यानंतर वॉटर सप्लाय करणारे जे नेटवर्क वगैरे असतील त्यांचं सुद्धा मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं. आणि जी काही वेस्ट मॅनेजमेंट किंवा क्राईम डिटेक्शन सिस्टीम वगैरे आहे तर ती इफिशियंटली मॅनेज करायचं. यालाच काय म्हणतात? स्मार्ट सिटीज असं म्हणतात. याच्या जर इम्पॉर्टंट की कॅरेक्टरिस्टिक्स बघितले स्मार्ट सिटीजचे तर पहिलं काय की एनहान्सिंग अर्बन सर्व्हिसेस. म्हणजे बेसिकली ज्या काही अर्बन एरियाजमध्ये बेसिक सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथे पर्सनच्या युटिलिटीच्या रिलेटेड असतील म्हणजे स्कूल असतील, हॉस्पिटल्स असतील किंवा एनर्जी प्रोव्हाइडिंग करणाऱ्या किंवा ट्रान्सपोर्टेशन आणि ट्रान्झिट सर्व्हिसेस वगैरे असतील तर त्या काय करायचं की क्वालिटी सर्व्हिस त्या प्रोव्हाइड करायचं. ठीक आहे. ज्या ऑप्टिमम लेवलला वर्क किंवा फंक्शन करायचं असेल आणि ज्यामुळे काय होईल तिथल्या सिटीजनची जी काही लाईफ आहे तर ती इज होईल. नेक्स्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर आहे सस्टेनेबिलिटी. बेसिकली जे काही आपण तिथं रिसोर्सेस वगैरे यूज करणार आहोत तर त्यांचं काय करायचं, इफिशियंट युटिलायझेशन करायचं. आणि जी काही वेस्ट क्रिएट होणार आहे ते कशा प्रकारे रिड्यूस करता येईल किंवा अल्टरनेटिव्हली ह्या वेस्टचा दुसऱ्या रिसोर्सेसमध्ये कसा यूज करता येईल तर याच्या मार्फत काय चेक केलं जातं, सस्टेनेबिलिटी चेक केली जाते. नेक्स्ट इम्पॉर्टंट कंपोनंट पार्ट आहे आपला कनेक्टिव्हिटी. बेसिकली ही कनेक्टिव्हिटी कशाच्या रिलेटेड आहे, जे काही कम्युनिकेशन ॲडव्हान्स कम्युनिकेशन आहे टेक्नॉलॉजीचा यूज करून ते काय करतं की डिफरंट सिटी सर्व्हिसला आणि रेसिडेंटला कनेक्ट करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉमन सर्व्हिस सेंटर वगैरे असतील. ठीक आहे. तर इथं काय केलं जातं, सिटीजन आणि गव्हर्नमेंट तर या ठिकाणी यांचा काय काय आहे की कॉमन मेडिएशन पॉईंट आहे. तर अशा ठिकाणी इथं काय करायचं जातात, गव्हर्नमेंट मार्फत कॉमन सर्व्हिस सेंटरचा यूज करून सिटीजन्सला सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. ठीक आहे. तर ही जी कनेक्टिव्हिटी आहे अशा प्रकारचे जे नोड्स वगैरे ते एस्टॅब्लिश करण्याच्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे सिटीजन एंगेजमेंट. तर हे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे. म्हणजे सिटीच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही इम्पॉर्टंट सिटीजनचे एंगेजमेंट वगैरे असेल डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये म्हणा किंवा सिटीज मॅनेज करण्यासाठी म्हणा. ठीक आहे. म्हणजे हे काय असतात की सिनियर सिटीजनचे क्लब्स वगैरे झाले किंवा एखादी पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी तिथल्या सिटीजनचे व्ह्यूज इनकॉर्पोरेट करणं किंवा इन्क्लूड करणं त्यालाच काय म्हणतात, सिटीजन ॲक्टिव्ह एंगेजमेंट असं म्हणतात. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट स्कीम आहे
स्मार्ट सिटीज मिशन. बेसिकली ही कधी लॉन्च करण्यात आली होती? 25 जून 2015 ही स्कीम लॉन्च करण्यात आली होती. आणि आता आपण आताच बघितलं हे बेसिकली कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते? तर मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अर्बन अफेअर्सच्या अंतर्गत ही स्मार्ट सिटीज मिशन येतात. ठीक आहे. तर याचा एम काय होता की जे काही अर्बन एरियाज आहेत तर त्याला व्यवस्थित डेव्हलप करणं, म्हणजे ऑल ज्याचे कंपोनंट पार्ट आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सोशल असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्ह असेल, हे वेगवेगळ्या अँगलला काय करायचं त्या सिटीला डेव्हलप करायचं. ठीक आहे. याच्यामध्ये टार्गेट काय देण्यात आलं होतं की ज्या काही 100 सिटीज ज्या कम्पिटिटिव्ह सिलेक्शन प्रोसेसनं त्याच्यामध्ये सिलेक्ट केलेल्या असतील तर त्यांना काय करायचं की जून 30 पर्यंत, ठीक आहे, जून 30, 2024 पर्यंत त्यांना काय करायचंय? फुल्ली डेव्हलप करायचे. पण हे टार्गेट सध्या काय झालेलं आहे? हे अचीव्ह झालेलं नाहीये. याच्यामध्ये जर ऑब्जेक्टिव्ह बघितलं तर बेसिकली 3 ऑब्जेक्टिव्ह आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. पहिलं तर काय की प्रमोट सिटीज दॅट प्रोव्हाइड कोर इन्फ्रास्ट्रक्चर अँड गिव्ह डिसेंट क्वालिटी ऑफ लाईफ टू देअर सिटीजन. आता ह्या स्मार्ट सिटीचा मेन उद्देश कशासाठी आहे की तिथं जे राहणारे सिटीजन्स आहेत तर त्यांच्यासाठी काय करायचे की जे काही इम्पॉर्टंट कोर इन्फ्रास्ट्रक्चर आहेत कशाच्या रिलेटेड, म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टेशनच्या रिलेटेड असेल किंवा वेगवेगळे युटिलिटी किंवा सर्व्हिस वगैरे असतील, स्कूल वगैरे असेल किंवा हॉस्पिटल्स वगैरे असतील, तर अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना प्रोव्हाइड करायचे आणि त्यांची जी काही डिसेंट क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे ती काय करायची? ओव्हरऑल इम्प्रूव्ह करायची. नेक्स्ट आहे अप्लाय स्मार्ट सोल्युशन टू इम्प्रूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस. वर्ल्डमध्ये जे काही स्मार्ट सोल्युशन आपल्याकडे अवेलेबल आहेत कशाच्या रिलेटेड? इन्फ्रास्ट्रक्चरच्या रिलेटेड किंवा सर्व्हिसच्या रिलेटेड. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा विचार करा, गव्हर्नमेंट बिल्डिंग्स वगैरे आहेत, स्कूल असेल किंवा हॉस्पिटल्स वगैरे असेल, या ठिकाणी स्मार्ट सोल्युशन अप्लाय करायचे. म्हणजे काय? जे काही डिसेबल पीपल वगैरे आहेत तर त्यांना इझी ऍक्सेस करण्यासाठी जे काही लिफ्ट्स वगैरे अवेलेबल असतील किंवा वेगवेगळे जे टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स वगैरे अवेलेबल असतील तर त्याचा यूज करून काय करायचं? स्मार्ट सोल्युशनचा यूज करून इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस त्या काय करायचं? इम्प्रूव्ह करायचं. अशा त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे की जी काही इकॉनॉमिक ग्रोथ आहे आणि क्वालिटी ऑफ लाईफ हे त्या इकॉनॉमिक ग्रोथमधनं इम्प्रूव्ह होणार आहे तर ती काय करायची? तर ती इन्क्रीज करायची किंवा त्याला ड्राईव्ह करायचं त्या इकॉनॉमिक ग्रोथला. ठीक आहे. याच्यामध्ये स्पेशल कंपोनंट जर आपण बघितले तर पहिला कंपोनंट येतो एरिया बेस्ड डेव्हलपमेंट कंपोनंट. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय की 3 इम्पॉर्टंट कंपोनंट आहेत. तर पहिलं काय म्हणतो आपण त्याला? रेट्रोफिटिंग. तर बेसिकली रेट्रोफिटिंग कधी केलं जातं? ज्या वेळेस एक्झिस्टिंग अर्बन एरियाज वगैरे असतात तर त्या एक्झिस्टिंग अर्बन एरियाचं अपग्रेड करायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इंडियामध्ये बघितलं मुंबईमध्ये जो भेंडी बाजारचा एरिया आहे तर या ठिकाणी ऑलरेडी जे एक्झिस्टिंग अर्बन एरियाज आहेत, ठीक आहे, तर त्या ठिकाणी फक्त काय करायचं? त्या अर्बन एरियाज मधल्या जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आहे तर त्या ठिकाणी त्यांचं काय करायचं? अपग्रेडेशन करायचं. त्यालाच काय म्हणतात? रेट्रोफिटिंग असं म्हणतात. ठीक आहे. सिटी रिन्युअल म्हणजेच काय? रिडेव्हलपमेंट. बेसिकली याच्यामध्ये काय केलं जातं की जे काही एक्झिस्टिंग बिल्डिंग एन्व्हायरमेंट वगैरे तर त्याला काय करायचं? रिप्लेस करायचं विथ न्यू कन्स्ट्रक्शन. त्यालाच काय म्हणतात? रिडेव्हलपमेंट असं म्हणतात. आणि हे आपण कुठं इम्प्लिमेंट केलं होतं? जे काही अहमदाबादमध्ये, म्हणजे गुजरातमधील अहमदाबाद हे शहर आहे तर ह्या ठिकाणी काय केलं होतं? लोकल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण काय केला होता? लोकल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम हा लॉन्च केला होता. ते कशाच्या अंतर्गत येतो? रिडेव्हलपमेंटच्या अंतर्गत येतो. आणि नेक्स्ट कंपोनंट पार्ट आहे ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट. ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट किंवा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे काय की ज्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट आपण एस्टॅब्लिश करतो किंवा स्टार्ट करतो त्यालाच काय म्हणतात? ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल नया रायपूर असेल किंवा गुजरातमधील गिफ्ट सिटी वगैरे जी असेल तर ही कशाची इनिशिएटिव्ह आहे? तर ही ग्रीनफील्ड डेव्हलपमेंटचं एक इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे. सिटी एक्सटेन्शन त्याला आपण असं म्हणतो. ठीक आहे. 3 इम्पॉर्टंट कंपोनंट आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळाले. पहिलं एरिया बेस्ड डेव्हलपमेंटमध्ये पहिलं काय? रेट्रोफिटिंग, जे आपण भेंडी बाजार मुंबई या ठिकाणी केलं. नेक्स्ट वन इज रिडेव्हलपमेंट, जे काही ऑलरेडी एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्याला न्यू कन्स्ट्रक्शन रिप्लेस करणं, जे लोकल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम अहमदाबादमध्ये. आणि ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट नया रायपूर, ठीक आहे, किंवा गिफ्ट सिटी, तर हे जे नवीन प्रोजेक्ट आहेत हे काय? ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट कंपोनंट पार्ट आहे की पॅन सिटी इनिशिएटिव्ह. तर बेसिकली ही पॅन सिटी इनिशिएटिव्ह याच्यामध्ये काय केलं जातं की जी काही इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ह्या सोल्युशनचा उपयोग करून ई गव्हर्नन्स वगैरे असेल किंवा वेस्ट मॅनेजमेंट वगैरे असेल तर अशा प्रकारचे जे काही फॅसिलिटीज वगैरे आहेत तर त्या काय केल्या जातात? ओव्हरऑल इम्प्रूव्ह केल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये फोकस एरिया जर बघितला तर इम्पॉर्टंट फोकस एरिया काय काय दिलेले आहेत? म्हणजे फॉर एक्झाम्पल सिटीजन्सच्या रिलेटेड वॉकवे किंवा पेडेस्ट्रियन वगैरे असतील क्रॉसिंगच्या रिलेटेड तर ते न्यूली कन्स्ट्रक्ट करणं किंवा सायकलिंग ट्रॅक वगैरे तर ते एस्टॅब्लिश करणं किंवा वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमच्या रिलेटेड ज्या काही फॅसिलिटी वगैरे असतील तर त्या
कन्स्ट्रक्शन करणं किंवा इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम वगैरे आहे, म्हणजे टेक्नॉलॉजीचा यूज करून स्मार्ट सिग्नलिंगचा ह्या यूज करून आपण काय करू शकतो, हे सुद्धा या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट आपला आर्टिकल आहे की इंडिया जॉईन्स ग्लोबल मीट ऑन युक्रेन. तर बेसिकली हे आर्टिकल कशाच्या रिलेटेड आहे, जे काही रशिया आणि युक्रेन यांचं जे कन्फ्लिक्ट झालं होतं तर त्याच्यावर इंडियाचा पर्स्पेक्टिव्ह ऑफिशियल स्टँड काय आहे आणि जे इम्पॉर्टंट पर्स्पेक्टिव्ह आहेत समजा आपल्या याच्यामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकलमध्ये 10 पॉईंट पीस फॉर्म्युला काय तर आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. तर बेसिकली पहिला पॉईंट आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह महत्वाचा आहे 10 पॉईंट पीस फॉर्म्युला. तर बेसिकली हे जो पीस फॉर्म्युला आहे तर कशाच्या रिलेटेड आहे, रशिया आणि युक्रेनचं जे वॉर आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं, हे जे टेन्शन आहे ते डिएस्केलेशन करायचं आणि जे काही सीज फायर वगैरे आहे तर ते इम्प्लिमेंट करण्यासाठी हा पीस फॉर्म्युला युक्रेनचे जे प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की जे काही एफर्ट्स वगैरे असतील ह्या 10 पॉईंटनं तर हे कशाच्या रिलेटेड आहेत, जे काही कन्फ्लिक्ट आहे रशिया आणि युक्रेन मधलं तर ते काय करायचं, त्याला कम्प्लिटली एंड करायचं ह्या पीस फॉर्म्युलानं. तर बेसिकली याच्यामध्ये जे काही कंपोनंट पार्ट सांगितले होते पीस फॉर्म्युलामध्ये आपण ते बघूयात. पहिला जो पॉईंट आहे रेडिएशन आणि न्यूक्लिअर सेफ्टीच्या रिलेटेड. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही न्यूक्लिअर फॅसिलिटीज किंवा न्यूक्लिअर एस्केलेशनमुळे वाढणारं टेन्शन आहे किंवा ह्या वॉरमध्ये जे काही इम्पॉर्टंट न्यूक्लिअर पॉवर प्लांट वगैरे आहेत एनर्जी प्रोडक्शनसाठी तर त्या ठिकाणी डायरेक्टली अटॅक न करता ते काय करायचं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या टाळायच्या, ज्याच्यामुळे काय की फर्दर एस्केलेशन ऑफ टेन्शन जे आहे किंवा त्याच्यामधनं होणारे जे हार्म्स आहेत तर हे त्याच्यामधनं टाळले जातील. नेक्स्ट फोकस एरियाच्या मध्ये आहे फूड सिक्युरिटी. ठीक आहे, तर या वॉरमुळं जो काही प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे फूड क्रायसिसच्या रिलेटेड तो आणखी वाढू न देता काय करायचं, त्याला रिझॉल्व्ह करायचं. सिमिलरली काय एनर्जी सिक्युरिटी, बेसिकली जे काही रिसोर्सेस याच्यामधनं वेस्ट होतात वॉरमध्ये आणि अननेसेसरीली रिसोर्सेसचं डायव्हर्जन जे वॉरच्या दृष्टिकोनातनं होतं तर त्याला डायव्हर्ट करून काय करायचं, वॉरकडे न होता ह्युमन वेलफेअरवर ते काय करायचे, स्पेंडिंग करायचं असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे रिलीज ऑफ प्रिझनर्स अँड डिपोर्टी. तर बेसिकली याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉलिटिकल प्रिझनर्स किंवा डिपोर्ट केलेले पर्सन्स आहेत वेगवेगळ्या कंट्रीज मधले म्हणजे रशिया किंवा युक्रेन मध्ये तर त्यांना रिलीज करण्याच्या रिलेटेड सुद्धा हा फॉर्म्युला एम्फसिस करतं. नेक्स्ट आहे रिस्टोरेशन ऑफ युक्रेन टेरिटोरियल इंटिग्रिटी, म्हणजे रशियानं ज्या युक्रेनच्या टेरिटरीवर आतापर्यंत कब्जा केलेला आहे तर त्यामधनं काय करायचं, रशियनचे जे फोर्सेस वगैरे त्यामधनं त्यांनी काय करायचं, विड्रॉल करायचं. ठीक आहे, आणि याच्यामधनं काय होईल, रिस्टोरेशन ऑफ टेरिटोरियल युक्रेनियन बॉर्डर असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे विड्रॉल ऑफ रशियन ट्रूप्स अँड सिसेशन ऑफ हॉस्टिलिटीज. तर बेसिकली जे काही रशियन ट्रूप्सनं ऍडव्हान्स केलेलं आहे युक्रेनियन एरियामध्ये तर त्यामधनं त्यांनी काय करायचंय, विड्रॉल करायचे आणि प्री वॉर जी सिच्युएशन होती तर ती एस्टॅब्लिश करण्यासाठी हे एम्फसिस करतं. नेक्स्ट आहे जस्टिस. तर बेसिकली जे काही वॉर क्राईम्स झालेले आहेत ड्युरिंग कन्फ्लिक्टच्या रिलेटेड तर याच्या ठिकाणी हे काय सांगतं की स्पेशल ट्रिब्युनल एस्टॅब्लिश करायचे ज्यांनी कोणी वॉर क्राईम केलेले आहेत तर त्यांच्या प्रोसिक्युशनच्या साठी. ठीक आहे, त्यानंतर आहे इकॉलॉजिकल सिक्युरिटी. तर बेसिकली इकॉलॉजिकल सिक्युरिटी म्हणजे काय, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्टमुळे जे काही इकॉलॉजिकल डिझास्टर वगैरे झालेलं आहे किंवा जी काही बायोडायव्हर्सिटी लॉस झालेली आहे त्याच्या रिलेटेड सुद्धा हे सांगतं. प्रिव्हेंटिंग एस्केलेशन म्हणजे फर्दर एस्केलेशन अराईज होऊ नये म्हणून सुद्धा हे काय करतं, याच्यामध्ये एम्फसिस प्रोव्हाइड करतं. आणि नेक्स्ट आहे कन्फर्मेशन ऑफ एंड ऑफ द वॉर. तर बेसिकली ऑफिशियली कन्फर्म काय करतं की जे काही वॉर झालेलं आहे तर जे लिगली बाइंडिंग डॉक्युमेंटनं एंड करण्यासाठी हे एम्फसिस करतं. ठीक आहे, याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे बुचा मॅसेकर. तर बेसिकली हा बुचा मॅसेकर कशाच्या रिलेटेड आहे, बुचा हे किव्हिव जी युक्रेनची राजधानी आहे तर त्यामध्ये एक इम्पॉर्टंट प्लेस आहे. या ठिकाणी काय झालं होतं, मॅसिव्ह किलिंग झाली होती कोणाची, युक्रेनियन सिव्हिलियन्सची. आणि ही कोणाच्या मार्फत झाली होती, जे काही रशियन मिलिटरी फोर्सेस वगैरे आहेत तर त्यांच्या मार्फत ही किलिंग झाली होती. आणि कधी झाली होती, मार्च 2022ला. ठीक आहे, तर त्याच्या रिलेटेड आहे बुचा मॅसेकर. तर इम्पॉर्टंट लोकेशन म्हणजे जे आपल्या मॅप एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये ते बघून घ्या. या ठिकाणी काय, हे युक्रेनची टेरिटरी आहे आणि क्यू ही त्यांची जी राजधानी तर त्या ठिकाणीच एक इंटिग्रल पार्ट आहे त्याचा बुचा म्हणून. ठीक आहे, नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे की इंडियाचा ऑफिशियल स्टँड जो आहे रशिया युक्रेन वॉरच्या रिलेटेड या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. तर इंडिया काय एम्फसिस करतं की केअरफुल न्यूट्रलिटी विथ स्ट्रॅटेजिक डिप्लोमॅसी इंडिया काय करतं, एम्फसिस करतं. आणि इंडियाचा जो ऑफिशियल पोझिशन आहे या वॉरच्या रिलेटेड आपण ते वेगवेगळे जे इंडियानं इनिशिएटिव्ह घेतलेले होते
किंवा वेगवेगळ्या युनायटेड नेशनचे रिझोल्युशन्स वगैरे असतील, म्हणजे त्यामध्ये त्यांनी सपोर्ट केलं होतं का नाही, किंवा त्याच्यामधनं त्यांनी ते अबस्टँड राहिले वोटिंगमधनं, तर आपण ते बघूया. तर पहिला इम्पॉर्टंट इंडियाचा टास्क म्हणजे पॉईंट आहे की नॉन अलाइनमेंट. तर बेसिकली इंडिया काय सांगतं की नॉट एक्सप्लिसिटली कंडेम किंवा नॉट सपोर्टेड द इन्व्हेजन. म्हणजे इंडियाचा स्टँड कसा आहे की त्यांनी असं डायरेक्टली कंडेम पण केले नाही रशियाची जी काही ऍक्शन आहे इन्व्हेजनची युक्रेनवर, किंवा जे काही इन्व्हेजन आहे रशियाने केलेलं त्याला डायरेक्टली सपोर्ट पण केले नाही. इंडिया त्याच्या अगेन्स्ट काय सांगतं, जे काही कॉन्फ्लिक्ट आहे तर ते डायलॉग आणि डिप्लोमॅसीनं रिझॉल्व्ह करण्यासाठी इंडिया एम्फोसिस करतं. नेक्स्ट इंडियाचा स्टँड जो होता म्हणजे युनायटेड नेशनमध्ये जे काही रिझोल्युशन्स रशियाच्या अगेन्स्ट वगैरे आले होते, तर त्या रिझोल्युशन्सवर वोटिंग करण्यापासून इंडियाने काय केलेलं आहे, अब्सेंटिझम दाखवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे इंडियाने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, रशियाच्या अगेन्स्ट वोट केलेलं नाही, तिथनं अब्सेंट राहिलेलं आहे. इंडिया त्यानंतर काय सांगतं की कॉल फॉर पीस, म्हणजे बेसिकली इमिडिएट सिसेशन ऑफ व्हायलन्स असं इंडिया ॲडव्होकेट करतं. आणि जे काही कन्फ्लिक्ट वगैरे आहेत दोन पार्टीज मधले, तर हे फक्त डायलॉग आणि डिप्लोमॅसीनेच रिझॉल्व्ह होतील, असा इंडियाचा ऑफिशियल स्टँड याच्यामधून आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट याच्यामध्ये काय की इंडियाने काय केलेलं आहे की ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स सुद्धा युक्रेनला प्रोव्हाइड केलेलं आहे, जसे की मेडिकल सप्लाईज वगैरे असेल किंवा अदर जी हेल्प आहे, तर त्यामध्ये सुद्धा इंडियाने काय केलेलं आहे, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स युक्रेनला प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर इंडियाचा जो आहे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट म्हणजे बेसिकली विथ रिस्पेक्ट टू टाईज विथ रशिया, म्हणजे रशिया सोबतच्या जे काही डिफेन्स टाईज वगैरे आहेत किंवा एनर्जी सिक्युरिटीच्या रिलेटेड जे काही टाईज वगैरे आहेत, इंडिया काय करतं मोठ्या प्रमाणामध्ये रशियाकडनं चीप जे ऑइल आहे क्रूड ऑइल, तर ते काय करतं इम्पोर्ट करतं. तर आणि रशिया सुद्धा हे काय आहे की वन ऑफ द मेजर डिफेन्स पार्टनर आहे इंडियाचा. ठीक आहे, म्हणून इंडियाने काय केलेले हे जे काही स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट वगैरे आहेत आणि रिअलिझम ह्या प्रिन्सिपलचा यूज करून इंडियाचा जो काही ऑफिशियल स्टँड या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे की रिझोल्युशन ऑफ डिस्प्यूट जे काही आहे तर ते विथ डिप्लोमॅसी अँड निगोशिएशन, आणि इंडियाने काय केलेलं आहे की न्यूट्रलिटी मेंटेन केलेली आहे या ठिकाणी. UPSC 2023 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारण्यात आला होता की विच ऑफ द अबोव मेन्शन कंट्रीज शेअर बॉर्डर विथ युक्रेन. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा आहे. सिमिलर लाईनवर आपण काय केलेलं आहे या ठिकाणी क्वेश्चन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे की हाऊ मेनी ऑफ द अबोव कंट्री बॉर्डर रशिया. तर या ठिकाणी 4 कंट्री दिलेले आहेत, तर 4 कंट्रीपैकी कोणत्या कंट्री रशिया बरोबर डायरेक्टली बॉर्डर शेअर करतात, आपल्याला तुम्हाला होमवर्कमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे वर्ल्ड बँकच्या रिलेटेड. ठीक आहे, म्हणजे वर्ल्ड बँक आणि जी काही इंडस वॉटर ट्रिटी आहे तर त्याच्या रिलेटेड. तर बेसिकली इंडस वॉटर ट्रिटी काय आहे, तर ही एक वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲग्रीमेंट आहे 2 कंट्रीजमध्ये, इंडिया आणि पाकिस्तान. ठीक आहे, आणि याला कोणी मेडिएट केलं होतं, वर्ल्ड बँकनं मेडिएट केलं होतं. आणि ही कधी साईन झाली होती ट्रिटी, 19 सप्टेंबर 1960ला साईन झाली होती. ठीक आहे, आता ह्या ट्रिटीमध्ये काय केलेलं आहे, जे काही मेन इंडस रिव्हर आहे आणि त्याच्या ज्या इम्पॉर्टंट ट्रिब्युटरीज आहेत 5, ठीक आहे, तर याच्यामध्ये काय करतं, ह्या 2 कंट्रीमध्ये ॲलोकेशन ऑफ जे काही वॉटर रिसोर्सेस आहेत तर त्याचं ॲलोकेशन करतं. ठीक आहे, तर पहिले बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की यांनी काय केलं, डिव्हिजन ऑफ रिव्हर केलेलं आहे. ईस्टर्न रिव्हर जे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल रवी, बियास आणि सतलज रिव्हर, तर याच्यावर इंडियाचा काय सांगितलेलं आहे, एक्सक्लुझिव्ह राईट सांगितलेला आहे त्याच्या वॉटरच्या रिलेटेड. म्हणजे इंडियाला जशा प्रकारचे हे वॉटर यूज करू शकता त्यांच्या मनाप्रमाणे हे वॉटर यूज करता येईल. त्यानंतर जे काही वेस्टर्न रिव्हर आहेत तर त्याच्यावर राईट कोणाचा सांगितलेला आहे वॉटरच्या रिलेटेड, हा पाकिस्तान. आणि याच्यामध्ये कोणकोणते रिव्हर्स येतात, इंडस, झेलम आणि चिनाब रिव्हर, ह्या 3 इम्पॉर्टंट रिव्हर. ठीक आहे, ईस्टर्न रिव्हर 3, वेस्टर्न रिव्हर 3. ईस्टर्न रिव्हरवर कोणाचा एक्सक्लुझिव्ह राईट आहे, इंडियाचा, आणि वेस्टर्न रिव्हरवर राईट कोणाचा आहे, पाकिस्तानचा. बेसिकली वेस्टर्न रिव्हरच्या कंटेक्स्टमध्ये इथं एक्सक्लुझिव्ह हा शब्द का वापरलेला नाहीये, कारण पाकिस्तानला जरी या ठिकाणी वॉटर यूजच्या रिलेटेड राईट देण्यात आलेला असेल वेस्टर्न रिव्हरच्या, इंडस, झेलम आणि चिनाबच्या रिलेटेड, तरी सुद्धा इंडिया काय करू शकतं, हे जे 3 रिव्हर त्याच्यामधनं नॉन कन्झम्पशन नीडसाठी ह्या रिव्हरमधनं वॉटर यूज करू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की जे रन ऑफ प्रोजेक्ट असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉवर जनरेशनसाठी, म्हणजे काय की वॉटर ते या ठिकाणी साठवायचं नाही, पण ह्या वॉटरचा उपयोग तुम्ही काय करू शकता, डॅम वगैरे यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी याचा उपयोग करू शकता, किंवा नेव्हिगेशन म्हणा, किंवा लिमिटेड ॲग्रिकल्चरसाठी सुद्धा तुम्ही त्या वॉटरचं डायव्हर्जन वगैरे करू शकता. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी मॅप प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ईस्टर्न रिव्हर आपण बघितले की 3 रिव्हर जे आहेत, सतलज, बियास आणि रवी. या ठिकाणी बघा सतलज, बियास आणि रवी, याच्यावर काय आहे की इंडियाचा एक्सक्लुझिव्ह राईट आहे. आणि ज्या वेस्टर्न रिव्हर आहेत, चिनाब, झेलम आणि इंडस, तर याच्यावर कोणाचा राईट आहे, पाकिस्तानचा राईट. ठीक आहे,
तर याच्या इंडस वॉटर ट्रीटीच्या अंतर्गत एक वॉटर कमिशन सुद्धा एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. त्याला त्याचं नेचर काय आहे, परमनंट इंडस कमिशन म्हणून त्याला एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. आणि जे काही डिस्प्यूट वगैरे असतील ह्या वॉटर डिस्ट्रीब्युशनच्या रिलेटेड किंवा वॉटर फ्लोच्या रिलेटेड आणि त्यांच्या युजेसच्या रिलेटेड, तर हे सगळे कोणी डिस्प्यूट कोण सॉल्व्ह करणार आहे, हे परमनंट इंडस कमिशन हे सॉल्व्ह करणार आहे. त्यानंतर डिस्प्यूट रिझोल्युशन जे आहे त्यासाठी वेगवेगळे एक मेकॅनिझम एस्टॅब्लिश करण्यात आले होते. पहिलं तर काय की बायोलॅटरल निगोशिएशन, जे काही डिस्प्यूट वगैरे असेल ते सॉल्व्ह करणं ह्या वॉटर डिस्ट्रीब्युशनच्या रिलेटेड. त्यानंतर टेक्निकल जे डिस्प्यूट्स वगैरे असतील तर त्यासाठी एक न्यूट्रल एक्सपर्ट जो आहे तर तो एस्टॅब्लिश करणं. आणि ह्या दोन गोष्टी सुद्धा जर इथं डिस्प्यूटचं रिझोल्युशन झालं नाही तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनकडे काय करणं की दाद मागणं. ठीक आहे, या ठिकाणी तसे इंडस वॉटर ट्रीटीमध्ये तसे प्रोव्हिजन करण्यात आले होते. त्यानंतर आपला नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की इंडस रिव्हर सिस्टीमच्या बाबतीत. ठीक आहे, तर बेसिकली ह्या इंडस रिव्हरचं जर ओरिजिन बघितलं तर तिबेटियन एरियामध्ये कैलास माउंटेन रेंज जी आहे मानस सरोवरच्या लेकच्या जवळ, तर त्या ठिकाणी एक ग्लेशियर आहे. ठीक आहे, त्या ग्लेशियरचं नाव काय, बोखार चारू नावाचा एक ग्लेशियर आहे. तर तिथनं इंडस रिव्हरचं ओरिजिन होतं. ठीक आहे, त्यानंतर याचं जर इलेव्हेशन बघितलं तर किती आहे, 4164 मीटर याचं इलेव्हेशन आहे. पाथ आपल्यासाठी महत्वाचा सुद्धा आहे, त्या कुठनं ओरिजिनेट होते, डेमचॉक जो रिजन आहे तिथनं ओरिजिनेट होते. त्यानंतर ती नॉर्थ वेस्टला फ्लो होते. ठीक आहे, म्हणजे डायरेक्शनचा जर विचार केला, हे नॉर्थ आहे आणि वेस्ट आहे, तर हे नॉर्थ वेस्टला फ्लो होते ह्या डायरेक्शनला. नंतर लडाखमध्ये एंटर करते आणि त्यानंतर लडाख आणि काराकोरम रेंज मधनं, ठीक आहे, म्हणजे लडाख आणि काराकोरम रेंज मध्ये ही रिव्हर काय होते, ही फ्लो होते इंडस रिव्हर. याच्या जर ट्रिब्युटरीज जर बघितल्या तर लेफ्ट बँक आणि राईट बँक ट्रिब्युटरीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. इम्पॉर्टंट पॉईंट आहे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं, UPSC ना अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत ट्रिब्युटरीच्या रिलेटेड, म्हणजे इम्पॉर्टंट रिव्हर सिस्टीम आहे आणि त्याच्या रिलेटेड ज्या काही इम्पॉर्टंट ट्रिब्युटरीज आहेत तर त्याच्यावर नेहमी दरवर्षी क्वेश्चन विचारते. 2024ला सुद्धा यावर्षी जी काही प्रिलिम झालेली आहे तर गंगा रिव्हरच्या रिलेटेड ज्या काही इम्पॉर्टंट ट्रिब्युटरीज आहेत त्यांनी प्रश्न कसा विचारला होता की वेस्ट टू ईस्ट. ठीक आहे, ह्या ट्रिब्युटरीचा त्यांनी क्रम विचारला होता. त्यामुळं ह्या इम्पॉर्टंट ट्रिब्युटरीज ज्या आहेत तर तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. म्हणजे एखादी ट्रिक्स आपण बनवू शकतो किंवा ह्या पाठ करू शकतो. त्यानंतर इम्पॉर्टंट इंडस वॉटर सिस्टीम मध्ये जी इम्पॉर्टंट रिव्हर आहे तर पहिली रिव्हर काय आहे, चिनाब. याचं जर ओरिजिन बघितलं, लाहुल सिप्ती सेक्शन जे आहे म्हणजे झांस्कर रेंज मध्ये लाहुल सिप्ती सेक्शन जे आहे त्या ठिकाणी बारालाच्या पास आहे, तर तिथनं ह्या रिव्हरचं ओरिजिन होतं. ठीक आहे, याचं जर अल्टरनेटिव्ह नेम काय आहे, चिनाब रिव्हरचं चंद्रभागा. इंटरनॅशनल ट्रीटीचा जर विचार केला की ह्या चिनाब रिव्हरचं जे वॉटर जे आहे ते पाकिस्तानला ॲलोकेट करण्यात आलेले आहे अंडर इंडस वॉटर ट्रीटी. नोटेबल जर फीचर बघितले, चिनाब ब्रिज जो आहे जम्मू काश्मीरमध्ये हा वर्ल्ड टॉलेस्ट रेल रोड ब्रिज आहे. ठीक आहे, आणि जर पाथ बघितला तरी जम्मू काश्मीर मधनं पास होते आणि अल्टरनेटिव्हली त्यानंतर काय होते की सायमल्टेनियसली ही पंजाब प्लेन जे पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानमधनं एंटर करते. नेक्स्ट रिव्हर आहे आपली सतलज रिव्हर. याचं जर ओरिजिन बघितलं तर हे मानस सरोवर किंवा राकस लेक जे आहे कैलाश माउंटेन मध्ये त्या ठिकाणी याचं ओरिजिन आहे. पाथ जर बघितला, फ्लोज थ्रू किन्नूर, शिमला, कुल्लू, सोलन, मंडी, बिलासपूर आणि एंटर पंजाब प्लेन्स नियर भाकरा. ठीक आहे, त्यानंतर नोटेबल फीचर जर बघितलं की वर्ल्ड हायेस्ट ग्रॅव्हिटी डॅम जो आहे भाकरा नांगल डॅम, तर हा सतलज रिव्हरवर आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट नोटेबल फीचर आहे. एक्झाम मध्ये अशा प्रकारचे पॉईंट विचारले जाऊ शकतात की इंडियामधले काय देतील की इम्पॉर्टंट डॅम्स देतील, हरिकुंड डॅम असेल, भाकरा नांगल डॅम असेल किंवा सरदार सरोवर डॅम वगैरे असेल, तर हे विचारू शकतात जोड्या लावामध्ये की कोणत्या रिव्हरवर कोणता डॅम एस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट रिव्हर आहे बियास रिव्हर. हे बियास रिव्हरचं जर ओरिजिन बघितलं तर कोणत्या ठिकाणी आहे, हिमाचल प्रदेशमधील रोहतांग पास जे आहे तर त्या ठिकाणीचं ओरिजिन आहे. याचा जर पाथ बघितला तर धौलाधार रेंज मधून ही पास होते. त्यानंतर सतलज बरोबर ही मर्ज होते कुठं, हरिकेपट्टम पंजाब या ठिकाणी, आणि त्यानंतर ही पंजाबमध्ये एंटर होते, सॉरी पाकिस्तानमध्ये एंटर होते. याची जर लेंथ बघितली तर ही 460 किलोमीटर आहे आणि एंटायरली याचा जर फ्लो बघितला बियास रिव्हरचा तर हा इंडियामध्ये आहे. ठीक आहे, आणि नंतर सतलज रिव्हरला मर्ज होऊन ही सतलज रिव्हर काय करते, पाकिस्तानमध्ये जाते. नोटेबल फीचर जर बघितलं तर मनाली टुरिस्ट रिसॉर्ट जे आहे तर हे काय की ह्या राईट रिव्हर बँकवर आहे बियास रिव्हरच्या. ठीक आहे, त्यानंतर इम्पॉर्टंट रिव्हर आहे रवी रिव्हर. याचं जर ओरिजिन बघितलं तर हिमाचल प्रदेशमधील रोहतांग पास जे आहे त्या ठिकाणी कुल्लू हिलच्या जवळ याचं ओरिजिन आहे. याचा पाथ जर बघितला तर हे काय की ड्रेन्स एरियाज बिटवीन पीर पंजाल आणि धौलाधार रेंज,
क्रॉस चंबा एंटर्स पंजाब प्लेन्स इनटू द पाकिस्तान. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला पीर पंजाल आणि धौलाधार जे त्या ठिकाणी रन होते, त्यानंतर चंबा क्रॉस केल्यानंतर जम्मू काश्मीर मधलं ही पंजाब मधील पाकिस्तानमध्ये एंटर होते. नोटेबल जर लोकेशन बघितले, जहांगीर आणि नूर जहान यांचा जो टॉम्ब आहे त्यालाच आपण काय म्हणतो, सहादारा बाग या ठिकाणी काय, तर ही रवी रिव्हर आहे. टॉम्ब म्हणजे बेसिकली काय, जे काही डिसीज पर्सन असतात म्हणजे मृत पावलेले जे इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज आहेत, तर त्यांचे त्या ठिकाणी लास्ट रेस्टिंग पीस होतं आणि त्यांचे जे काही अवशेष वगैरे असतील तर त्या ठिकाणी ते ठेवल्या जातात, त्यालाच काय म्हणतात, टॉम्ब असं म्हणतात. त्यानंतर पंजाब प्लेन्स असेल किंवा एमटीज जे इम्पॉर्टंट प्लेस आहे तर त्या ठिकाणी काय होतं की चिनाबमध्ये ही रवी रिव्हर एमटी होते. म्हणजे रवी रिव्हर नंतर कोणाला जाऊन मिळते, चिनाबला जाऊन. त्या ठिकाणी काय बघितलं होतं, बियास रिव्हर जी आहे, ठीक आहे, तर बियास रिव्हर ही कोणाला जाऊन मिळते, सतलजला जाऊन मिळते. नोटेबल आपण फीचर बघितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे झेलम रिव्हर. हिचं जर ओरिजिन बघितलं तर साऊथ ईस्टर्न काश्मीर व्हॅलीमध्ये व्हेरिना स्प्रिंग म्हणून आहे, तर त्या ठिकाणी याचं ओरिजिन आहे. आणि पाथ हे उलूर लेक मधून जातं. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. उलूर लेक मधून याचा काय, झेलम रिव्हरचा पाथ आहे. त्यानंतर जे इम्पॉर्टंट याच्यामध्ये जे पाकिस्तान ज्याच्या अगेन्स्टमध्ये, दोन प्रोजेक्टच्या अगेन्स्टमध्ये परमनंट जे ट्रिब्युनल आहे तर त्याच्या ठिकाणी डिस्प्यूट रोज केला होता, तर ते काय, किशन गंगा आणि रॅटल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट. तर पहिलं जे आहे इम्पॉर्टंट ते काय, किशन गंगा प्रोजेक्ट. आणि हे किशन गंगा कोणत्या नदीवर आहे, किशन गंगा रिव्हरवर आहे. आणि पाकिस्तानमध्ये ह्या नदीला काय म्हणतात, नीलम रिव्हर असं पण म्हणतात. किशन गंगा रिव्हरला नीलम रिव्हर असं पण म्हणतात. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपला आहे रॅटल हायड्रो पॉवर प्लांट. तर हा रॅटल हायड्रो पॉवर प्लांट कोणत्या नदीवर आहे, चिनाब रिव्हरवर आहे. असे जे इम्पॉर्टंट लोकेशन आहेत म्हणजे कोणत्या रिव्हरवर कोणते हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहेत, तर हे इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं, प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं. तर तुम्ही हे नोटेबल फीचर काय करू शकता, नोट करू शकता किंवा तुमच्या जे नोट्स वगैरे त्याच्यामध्ये नोट डाऊन करू शकता. त्यानंतर किशन गंगा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट जर बघितलं तर लोकेशन कशावर आहे, किशन गंगा रिव्हर, त्यालाच पाकिस्तानमध्ये काय म्हणतात, नीलम रिव्हर असं म्हणतात. आणि ही किशन गंगा रिव्हर कशाची ट्रिब्युटरी आहे, झेलम रिव्हरची ट्रिब्युटरी आहे, जी जम्मू अँड काश्मीर इंडियामध्ये ती मर्ज होते. त्यानंतर याची जर कॅपॅसिटी बघितली तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टची कॅपॅसिटी 330 मेगावॅट आहे. आणि इम्पॉर्टंट फीचर जर बघितले, हे काय करतं की जे काही किशन गंगा रिव्हरचं जे वॉटर ते डायव्हर्ट करतं आणि त्यानंतर झेलम बेसिनमध्ये, हे झेलम बेसिनमधनं जे काही येणारं पाणी आहे तर हे किशन गंगा रिव्हरमध्ये डायव्हर्ट करतं. कॉन्ट्रावर्सी काय, की पाकिस्ताननं काय म्हणलं होतं की हा जो काही प्रोजेक्ट आहे किशन गंगा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट, यामुळे काय होतं की इंडस वॉटर ट्रिटी बेसिकली अफेक्ट होते. आणि ही झाल्यामुळे काय होतं, रिव्हरचा जो फ्लो आहे, ठीक आहे, म्हणजे टनेलमधलं जे पाणी आहे झेलम बेसिनमधनं ते किशन गंगामध्ये ट्रान्सफर केलं जातं ह्या पॉवर प्लांट प्रोजेक्टसाठी. तर रिव्हरचा जो नॅचरल फ्लो आहे तो अफेक्ट होतो आणि तो अफेक्ट झाल्यामुळे जो काही डाऊनस्ट्रीमचा एरिया आहे पाकिस्तानमध्ये, ते इकॉलॉजिकल बॅलन्स जे आहे ते काय होतं, ते बिघडलं जातं. तर याच्यामध्ये जे परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशननं इंडियाच्या साईडनं निकाल दिला होता आणि इंडियाला प्रोसीड सांगितलं होतं की तुम्ही हा जो प्रोजेक्ट आहे तर तो कम्प्लीट करू शकता म्हणून. नेक्स्ट आहे रॅटल हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट. तर हा कोणत्या रिव्हरवर आहे, हा चिनाब रिव्हरवर आहे जम्मू काश्मीरमध्ये. याची जर कॅपॅसिटी बघितली तर 850 मेगावॅट आहे. हा सुद्धा काय की रन ऑफ द रिव्हर प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये जे बघितलं होतं 3 इम्पॉर्टंट रिव्हर, झेलम, त्याच्यानंतर इंडस आणि सतलज. ठीक आहे, तर ह्या 3 इम्पॉर्टंट रिव्हरचं जे काही पाणी आहे तर हे कोणत्या साईडला आहे, सॉरी, चिनाब, झेलम आणि इंडस. तर ह्या वेस्टर्न रिव्हरचं जे पाणी आहे तर हे पाकिस्तानला आहे. तर ह्या ठिकाणी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की ही इम्पॉर्टंट ट्रिब्युटरी आहे चिनाब रिव्हर. त्या चिनाब रिव्हरवर काय केलेलं आहे, हा रॅटल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट एस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे. आणि हा काय रन द रिव्हर प्रोजेक्ट आहे, ज्याच्या मार्फत काय केलं जातं, पॉवर जनरेशन आपण सिग्निफिकंट लेवलमध्ये आपण क्रिएट करतो. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय की वॉटरचं स्टोरेज केलं जात नाही. याच्या अगेन्स्ट सुद्धा पाकिस्तानने काय केलं होतं, ऑब्जेक्शन रेज केलं होतं याचं जी काही डिझाईन आहे डॅमची त्याच्या रिलेटेड. आणि त्यांना अशी भीती होती की फ्युचरमध्ये हे जे काही डॅम आहे म्हणजे रॅटल हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टच्या निर्मितीसाठी जो काही डॅम वॉटर एस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे तर हे जे काही डाऊनस्ट्रीम फ्लो ऑफ वॉटर आहे तर ते अफेक्ट करण्यासाठी हे इंडिया काय करू शकतं, याचा उपयोग करू शकतं. त्यानंतर UPSC 2021ला याच्या रिलेटेड एक प्रश्न विचारण्यात आला होता की इंडस रिव्हर सिस्टीम चाललेली आहे. ठीक आहे, की फॉलोइंग 4 रिव्हर्स
3 of them pour their water, one of them which joins the Indus directly. Among the following which one of the river joins Indus directly. तर ह्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर तुम्ही तो काय करायचा आहे, होमवर्क म्हणून कमेंट बॉक्समध्ये तो सजेस्ट करायचा आहे. या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेला आहे. तुम्हाला जर आपला बेसिक कन्सेप्ट प्लस करंट अफेअर्सचा जो पार्ट आहे तो आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.